ते आपण कोणाचं क्षेत्रफळ आपण शिकलो लास्ट टाइम, गेल्या वेळेला आपण कोणत्या तरी चौकोनाचं एका क्षेत्रफळ शिकलो सूत्र, आणि त्याच्यावरची गणित पण पाहिली. कोणत्या बरं, कोणता चौकोन होता तो? अच्छा, आपण समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बघितलंय आणि त्याच्यावरून आपण गणित पण सोडवली होती. समलंब चौकोन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. समलंब चौकोन हा इतर चौकोनांपेक्षा थोडासा वेगळा आहे. इतर जे चौकोन आहेत, आयत आहे, चौरस आहे, समभुज चौकोन आहे, समांतर भुज चौकोन आहे, या 4 चौकोनांपेक्षा समलंब चौकोन हा वेगळा चौकोन का आहे? कोणी सांगू शकतं का? तुम्हाला मी सांगितलं होतं काहीतरी वेगळं आहे समलंब चौकोनामध्ये, या 4 पेक्षा वेगळं आहे काहीतरी, म्हणून याला आपण वेगळ्या गटात बसवतो समलंब चौकोनाला. काय वेगळं आहे समलंब चौकोनामध्ये? कोणाला माहित आहे का? आठवत असेल तर बघा, मी सांगितलं होतं काय वेगळं आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे इतर 4 चौकोन एका गटात आणि हा समलंब चौकोन वेगळ्या गटात का आहे, त्याचं कारण सांगितलं होतं तुम्हाला. कोणालाच नाही आठवत? बरं ठीक आहे, आठवत नाही तर काही हरकत नाही. आपण आता पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगते की या चौकोनांमध्ये समलंब चौकोन वेगळ्या गटात का जातो, बाकीचे 4 जण एका गटात का आहेत आणि फक्त समलंब चौकोन वेगळ्या गटात का आहे, त्याचं कारण आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी. आता मी पुन्हा एकदा सांगते, ते विसरायचं नाही. पुन्हा मी जर प्रश्न विचारला तर तुम्हाला आलं पाहिजे ते. ठीक आहे. बघा, समलंब चौकोन आणि आता बाकीचे जे चौकोन आहेत, चौकोनामध्ये बाकीचे चौकोन एका गटात जातात, 4 चौकोन, आणि समलंब चौकोन वेगळ्या गटात जातो. या गटामध्ये आयत आहे, त्यानंतर या गटामध्ये चौरस आहे, समभुज चौकोन आहे आणि समांतर भुज चौकोन. हे 4ही चौकोन एका गटात येतात आणि समलंब चौकोन वेगळ्या गटात येतात. याचं कारण आहे. याचं कारण काय माहितीये का? आयत, चौरस, समभुज चौकोन, समांतर भुज चौकोन या 4ही प्रकारच्या चौकोनांमध्ये समोरासमोरील बाजूंच्या दोनही जोड्या, 2 जोड्या आहेत ना समोरासमोर, अशी आणि अशी, ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे. या दोनही जोड्या, समोरासमोरील बाजूंच्या दोनही जोड्या एकमेकींना समांतर असतात. समांतर, समांतर म्हणजे त्या कधीही एकमेकींना छेदत नाहीत. दोन्ही जोड्या म्हणजे जसं जर मी आयत काढला, समजा मी आयत काढला, बघा आयत असा असतो. ठीक आहे, आयत आहे तुमचं. आता या आयतामध्ये समोरासमोरील बाजूंच्या, आता समजा आयत पी क्यू आर एस आहे. आता समोरासमोरील बाजू कोणत्या येतात त्याच्यामध्ये? समोरासमोरील बाजू एक येते, जोड्या, जोडी बघायचे, एक ही बाजू पी क्यू आणि एस आर यांची एक जोडी बनते, एक जोडी समोरासमोरील बाजूंची पी क्यू आणि एस आर. आता या दोन्ही जोड्या तुम्ही कितीही, ही जोडी जी आहे ती तुम्ही कितीही वाढवली पुढे, तर त्या एकमेकींना कधीच छेदणार नाही. पुढे वाढवा किंवा या मागच्या बाजूला वाढवा, त्या एकमेकींना कधीही छेदणार नाही. ही जोडी समांतर आहे, अशी जोडी. अशी जोडी पण समांतर आहे. एसपी आणि आर क्यू ची ही जी जोडी आहे ही सुद्धा समांतर आहे, कारण ही सुद्धा तुम्ही कितीही वाढवली तरी एकमेकींना कधीच, पुढे कितीही वाढवा तुम्ही, ती एकमेकींना छेदणार नाही. आयत, चौरस मध्ये, चौरसात पण तसंच असतं. चौरसामध्ये सुद्धा समोरासमोरील बाजू एकमेकींना समांतर असतात, म्हणजे एकमेकींना कधीच छेदत नाही. दोन्ही जोड्या समांतर. समांतर भुज चौकोनामध्ये पण तसंच असतं. समांतर भुज चौकोनामध्ये सुद्धा बघा, या बाजू, ही बाजूला समांतर आहे, त्या कधीच छेदणार नाही. ही आणि ही पण समांतर आहे,
त्या कधीच एकमेकींना छेदत नाही, म्हणजे त्या समांतर आहेत. ज्या बाजू एकमेकींना कधीच छेदत नाही त्या बाजूंना आपण समांतर बाजू असं म्हणतो. इथे हे चौकोन वेगळे का? कारण याच्यामध्ये समोरासमोरील बाजू दोन्ही जोड्या, अशी पण ही जोडी आणि ही जोडी, दोन्ही जोड्या समांतर असतात. समलंब चौकोनामध्ये तसं नसतं. समलंब चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची फक्त एकच जोडी समांतर असते. म्हणजे एकच जोडी अशी असते जी एकमेकींना छेदत नाही. बाकी दुसरी जी जोडी आहे ती एकमेकींना छेदणारी असते. जसं की हा समजा एबीसीडी आहे चौकोन. या एबीसीडी चौकोनामध्ये एबी आणि डीसी समांतर आहे. म्हणजे ही पुढे जाऊन किती वाढवली तरी छेदणार नाही, ही समांतर आहे. पण एडी आणि बीसी ची जोडी आहे, ही जी जोडी आहे ही तुम्ही जर पुढे वाढवली अशी वरती तर ती बघा एकमेकींना इथे छेदते. हे बघा इथे जाऊन छेदली बघा एकमेकींना. म्हणजे या बाजू समांतर नाहीयेत. ही जोडी जी आहे ना ती अशी आहे, त्यामुळे ती पुढे जाऊन एकमेकींना छेदणार आहे, भेटणार आहे. त्यामुळे ती समांतर नाही. एकच जोडी समांतर आहे एबी आणि डीसी ची. एबी आणि डीसी समांतर बाजू आहे. एडी आणि बीसी समांतर नाहीयेत, त्या असमांतर बाजू आहे. म्हणजे समलंब चौकोनामध्ये बाजूंची समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर असते, म्हणून तो वेगळा आहे. कारण हे जे चारही चौकोन आहेत, आयत, चौरस, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, या चारही चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंच्या दोनही जोड्या समांतर आहेत. कळलं सगळ्यांना मी काय म्हणाली? समलंब चौकोन म्हणजे ज्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची फक्त एकच जोडी समांतर असते. समोरासमोरील बाजूंची फक्त आणि फक्त एकच जोडी जिथे समांतर असते त्याला आपण समलंब चौकोन म्हणतो. आणि हे जे चार चौकोन आहेत आयत, चौरस, याच्यामध्ये समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या एकमेकींना समांतर असतात, म्हणजे त्या कधीही एकमेकींना छेदत नाहीत. कळलं? थम्सअप करा कळलं तर. आणि आपण सूत्र पण शिकलोय समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं? 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची, असं सूत्र आहे ना. काय सूत्र आहे? 1/2 गुणिले, जसं समजा आता या चौकोनाचं मला क्षेत्रफळ पाहिजे. एरिया ऑफ चौकोन एबीसीडी, हा समलंब चौकोन आहे एबीसीडी. मग त्याचं जर मला क्षेत्रफळ पाहिजे, एरिया पाहिजे, ए म्हणजे एरिया आणि हे चौकोन. कधी क्षेत्रफळ जर पाहिजे तर आपण असं शॉर्टकट मध्ये लिहू शकतो. ए लिहायचा, ए म्हणजे एरिया, आतमध्ये चौकोनाचं चिन्ह लिहायचं आणि चौकोनाचं नाव लिहायचं, चौकोन एबीसीडी. ए म्हणजे एरिया असतो, म्हणजे क्षेत्रफळ असतं. हे क्षेत्रफळासाठी शॉर्टकट आपण ए असं लिहितो. चौकोन एबीसीडी. चौकोन एबीसीडीचं जर क्षेत्रफळ पाहिजे तर कसं काढायचं? चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज, आणि गुणिले उंची असं. ठीक आहे, हे सूत्र लक्षात ठेवायचं. आणि याच्यावर आपण गणित बघितलेले, समांतर बाजूंची बेरीज करायची. आता इथे समांतर बाजू या आकृतीमध्ये कोणत्या आहेत? नाव सांगा मला समांतर बाजूंची या आकृतीमध्ये. या आकृतीमध्ये समांतर बाजू कोणत्या आहेत? सीबी, DACB. DACB या समांतर नाहीयेत, त्या असमांतर आहेत, कारण त्या एकमेकींना छेदणार आहेत.
हे बघा, ज्या एकमेकींना छेदत नाही ना त्या समांतर असतात. आपल्याला समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज पाहिजे. समांतर बाजू कोणत्या आहेत इथे ज्या एकमेकींना छेदत नाहीयेत? या दोन आहेत. डीसी आणि एबी यांची बेरीज करायची. एबी अधिक डीसी. आणि उंची, उंची इथे आपण अशी डी मधून अशी उंची आपण काढू शकतो किंवा सी मधून पण काढू शकतो. खाली जी लंब येते ती उंची असते, डीई अशी उंची अशी. ठीक आहे. 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची. आता हे आपण बघितलं होतं. आता आपल्याला पुढचं वर्तुळ आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं आपल्याला सूत्र आहे. आता वर्तुळ तर आपल्याला नेहमीच आहे, माहिती आहे वर्तुळ. हिरोचं सूत्र आपण आधी बघितलं होतं. एक तुमचं जे एक्सरसाइज आहे ते प्रॅक्टिस सेट आहे, तो सराव संच जो आहे तो हिरोचं सूत्र. आपण बघा अर्ध परिमिती काढली होती, आठवते का? आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं होतं हिरोच्या सूत्राने. ते तुम्हाला सुरुवातीला शिकवलं होतं मी. आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ बघायचं. हा वर्तुळ आहे. ठीक आहे. वर्तुळामध्ये हा जो मध्ये जो बिंदू असतो त्याला काय म्हणतात? हा मध्ये वर्तुळ काढताना आपण बघा कंपासचं टोक आपण एका जागेवर स्थिर ठेवतो आणि दुसरा जे टोक आहे ते फिरवतो गोल आणि एक टोक स्थिर ठेवतो. तो जो स्थिर ठेवलेला टोक आहे त्याला काय म्हणतात? हा जो ओ बिंदू मी तुम्हाला दाखवलाय त्या वर्तुळाच्या आतमध्ये त्याला काय म्हणायचं? बरोबर, वर्तुळाचा केंद्रबिंदू. बरोबर आहे. आणि वर्तुळापासून कोणताही बिंदू मी वर्तुळावर घेतला आणि केंद्राला तो जोडला. वर्तुळावर कोणताही बिंदू घेतला, जसं पी हा वर्तुळावरील बिंदू आहे आणि ओ केंद्रबिंदू आहे. तर केंद्रबिंदू वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला जोडला की जी बनते ती त्रिज्या असते. ओपी, ओपी ही त्रिज्या आहे. अशा कितीतरी त्रिज्या आहेत. समजा मी इथे ए बिंदू घेतला आणि तो मी केंद्राला जोडला की ओ ए त्रिज्या होते. इथे समजा बी घेतला, तो केंद्राला जोडला, ओबी पण त्रिज्या. अशा कितीतरी त्रिज्या आपल्याला काढता येतात. या सगळ्या त्रिज्या आहेत. केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू जोडला की त्रिज्या बनतात. ठीक आहे. हा, आणि जीवा काय असते? जीवा म्हणजे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडले की ती जीवा असते. म्हणजे मी वर्तुळावर समजा हा ए घेतला आणि हा बी घेतला, दोन्ही पण मी वर्तुळावरचे बिंदू घेतले आणि ते जोडले की ही जी ए बी बनते ना ती जीवा बनते. जीवा, तिला जीवा म्हणायचं. त्रिज्या वेगळी, जीवा वेगळी. आणि आता व्यास म्हणजे काय ते पण आपल्याला माहित पाहिजे. बघा, जीवा कशी बनते? जीवा वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडून. हा समजा ओ केंद्रबिंदू आहे, इथे मी पी घेतला आणि इथे क्यू घेतला. दोन्ही बिंदू वर्तुळावर आहेत, पी पण वर्तुळावर, क्यू पण, आणि मी त्यांना जोडते. ठीक आहे. ही जोडल्यानंतर ही काय बनली? पीक्यू ला काय म्हणायचं आपण? पीक्यू काय आहे? पीक्यू काय आहे? बघा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले ना की जी तयार होते ती जीवा तयार होते. ही काय बनली? पीक्यू काय आहे? पीक्यू पण मी वर्तुळावरीलच दोन बिंदू घेऊन जोडून तयार केलेली. पीक्यू वर्तुळावरच घेतले, पी पण वर्तुळावर, क्यू पण वर्तुळावर, आणि ते जोडलेली. तर पीक्यू जी बनली ती काय आहे? जीवा आहे. पण ही जी जीवा आहे इथे, हा इथे एबी पण जीवाच आहे. एबी पण जीवा बनलीये, पीक्यू पण जीवाच आहे. पण एबी जीवा आणि पीक्यू जीवामध्ये थोडासा फरक आहे. पीक्यू जी जीवा मी काढलेली आहे ती केंद्रातून गेलेली आहे. दिसते? केंद्रातून गेली आहे जीवा. पीक्यू जीवा जी आहे ती केंद्रबिंदूतून गेलेली आहे. दिसते सगळ्यांना? इथे या आकृतीमध्ये, पहिल्या आकृतीमध्ये, या पहिल्या आकृतीमध्ये पण ए बी जीवाच आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जी पीक्यू काढली आहे ती सुद्धा जीवाच आहे.
कारण जीवा कशी तयार होते, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले की जीवा तयार होते. वर्तुळावर कुठेही दोन बिंदू घ्या, आता मी इथे या वर्तुळावर इथे दोन बिंदू घेतले आणि जोडले की ती जीवा तयार होणार. कुठेही मी दोन बिंदू घेऊन त्यांना जोडलं की जीवा तयार होते. अशा जीवा तयार होतात है ना. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू घेऊन जोडले की त्या जीवा तयार होणार. पीक्यू पण काय आहे, पीक्यू काय आहे, जीवा. जीवा आहे. पण पीक्यू जी जीवा आहे ना ती केंद्रातून जाते बघा, ओ मधून गेलेली. एबी जी जीवा इथे पहिल्या आकृतीमध्ये जी एबी जीवा काढली ती केंद्रातून गेली आहे का, एबी जीवा, जीवा एबी केंद्रातून गेलेली आहे का, इथे इथे या आकृतीमध्ये पहिल्या आकृतीमध्ये ही जी जीवा काढली मी एबी ती केंद्रबिंदूतून गेली आहे का, गेलीये का केंद्रातून, हो की नाही, केंद्रातून गेलीये जीवा. इथे एबी केंद्रातून नाही, केंद्रबिंदू बघा इथे राहिला आहे, वेगळा आहे इथे, एबी खालून गेलीये त्याच्या. पण इथे पीक्यू जी जीवा आहे ती बरोबर केंद्रातून गेली आणि जी केंद्रातून जाणारी जीवा आहे ना तिला पण व्यास असं म्हणतो, जी केंद्रबिंदूतून जाते तिला काय म्हणायचं, काय म्हणायचं, केंद्रातून जाणाऱ्या जीवेला आपण काय म्हणतो, व्यास. काय म्हणतो, व्यास असं म्हणतो बघा. आणि व्यासाची लांबी ही त्रिज्या, दोन त्रिज्या असतात व्यासामध्ये. व्यासाची लांबी ही त्रिज्येच्या दुप्पट असते, हे पण लक्षात ठेवायचं. बघा मी एक आकृती काढते, तुम्ही मला सांगा की याच्यामध्ये त्रिज्या कोणत्या आहेत, जीवा कोणती आहे. ठीक आहे, आता ही जी आकृती आहे याच्यामध्ये मला तुम्ही त्रिज्या कोणती आहे, केंद्रबिंदू कोणता आहे, त्रिज्येचं नाव सांगा, केंद्रबिंदूचं नाव सांगा, त्यानंतर जीवा कोणती आहे ते सांगा आणि व्यास कोणता आहे तो सांगा. केंद्रबिंदूचं नाव काय आहे या आकृतीमध्ये, केंद्रबिंदू काय आहे, पी आहे, बरोबर, व्हेरी गुड, पी. त्रिज्या कोणती आहे, त्रिज्या, बरोबर, त्रिज्या एसपी किंवा पी पासून सुरू, केंद्रबिंदू पासून नाव सुरू करायचं, पी एस. आणखी कोणती त्रिज्या दिसते, त्रिज्या आणखी पण आहेत त्याच्यामध्ये, त्रिज्या आणखी कोणत्या आहेत, पी ए, बरोबर, पी ए आणि आणखी कोणती त्रिज्या आहे, बरं जीवेचं नाव सांगा, जीवा कोणती आहे या आकृतीमध्ये, जीवा कोणती दिसते, आणि व्यास कोणता दिसतोय, व्यास, 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 केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे व्यास असतो, केंद्रातून जाणारी जीवा, केंद्रबिंदूतून गेले मोठी वाली ती, त्याच्यात दोन त्रिज्या येतात, हा एस टी, बरोबर, तो व्यास आहे. आता हा जो व्यास आहे ना, व्यास, व्यास एस टी आहे बघा, हा व्यास आहे एस टी, हा व्यास आहे ना ही ऍक्च्युली जीवा असते, व्यास म्हणजे जीवा आहे ना, केंद्रातून जाणारी जीवा आहे व्यास. तुम्हाला जर विचारलं की वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा कोणती आहे, तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा जर विचारलं तर व्यास असते, कारण व्यास जी आहे ती
एक तर केंद्रातून जाते आणि ती सगळ्यात मोठी असते, कारण बाकीच्या ज्या जीवा आहेत त्या लहान मोठ्या असतात. जसं आता ही पण जीवा आहे, ही पण जीवा आहे, त्यांची लांबी वेगवेगळी असते, कमी जास्त असते. आणि सगळ्यात मोठी जीवा जी असते ती व्यास असते. आणि व्यास जर तुम्हाला आपल्याला जर व्यास आणि त्रिज्येमध्ये एक संबंध आहे. व्यास, कारण बघा आकृती जर तुम्ही बघितली तर एसटी जो व्यास आहे या व्यासामध्ये 2 त्रिज्या येतात बघा. एक पीएस त्रिज्या येते आणि एक पीटी त्रिज्या येते. 2 त्रिज्यांनी व्यास बनलेले. व्यास 2 त्रिज्यांनी बनलाय आणि व्यास ही जीवा आहे. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे आणि व्यासाची लांबी ही त्रिज्येच्या दुप्पट असते. नेहमी लक्षात ठेवायचं, व्यासाची लांबी त्रिज्येच्या काय असते, दुप्पट असते. व्यास आपण डी अक्षराने दर्शवतो. डी डायमीटर इंग्लिश मध्ये म्हणतात. आणि त्रिज्या आपण आर अक्षराने दर्शवतो. त्रिज्येसाठी आर, रेडियस. डी आणि आर लक्षात ठेवायचं. डी म्हणजे व्यास आणि आर म्हणजे त्रिज्या. डी म्हणजे व्यास आणि आर म्हणजे त्रिज्या. आणि व्यास जो असतो, डी जो असतो, तो नेहमी डबल असतो त्रिज्येच्या. 2 गुणिले आर, हे लक्षात ठेवायचं. डी बरोबर 2 गुणिले आर, म्हणजे व्यास आहे तो त्रिज्येला 2 ने गुणल्यानंतर मिळतो. आता मी समजा तुम्हाला सांगितलं की एखाद्या वर्तुळाची त्रिज्या, ऐका व्यवस्थित, एखाद्या वर्तुळाची त्रिज्या जर 5 सेमी आहे, त्रिज्या म्हणजे आर, तर डी किती असणार, व्यास किती असणार, किती असणार? दहा सेमी. 10 सेमी, बरोबर. कारण डबल ना, त्रिज्या जर 5 आहे तर त्याच्या दुप्पट, म्हणजे 2 ने 5 दुणे 10, 2 ने गुणायचं, 5च्या डबल करायचं, डबल म्हणजे दुप्पट करायचं, 10 सेमी है ना. मी समजा तुम्हाला सांगितलं की त्रिज्या, तुम्हाला एक तक्ता देते मी. हा, तो तक्ता तुम्ही मला सांगा काय येणार. इथे मला हा तक्ता सांगा काय येणार. आता इथे तुम्हाला पहिल्या गणितामध्ये हा जो पहिला टेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला डी दिलाय, डी 20 दिलाय, आर शोधायचं. डी 20 आहे, म्हणजे व्यास 20 आहे, व्यास 20 आहे, मग त्रिज्या किती असेल? 10 त्रिज्या 10. का त्रिज्या 10? कारण व्यास जो आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो, पण त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या जर काढायची आहे तर व्यासाला 2 ने भागा. त्रिज्या जर हवी आहे तर 20 भागिले 2 होणार, आणि व्यास जर पाहिजे तर 2 ने गुणायचं त्रिज्येला, आणि त्रिज्या पाहिजे तर व्यासाला 2 ने भागायचं असतं. ठीक आहे, निम्मी असते त्रिज्या, निम्मी. त्रिज्या लहान असते, व्यास डबल असतो. त्यामुळे व्यास 20 आणि आर 40 नाही लिहायचं. इथे आर 40 लिहिलं तर चुकणार, कारण आर रेडियस छोटी असते, निम्मी असते. मग इथे 10 लिहायचं. आता इथे आर दिलाय 8,
आणि डी विचारले, किती येणार? आर रेडियस दिले, आता त्रिज्या दिली. त्रिज्या जर 8 असेल तर व्यास किती असेल? त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास. 16. बघा आर 8 असेल आणि डी शोधायचंय तर डी 2 गुणिले 8 होणार. 2 ने गुणायचं. आणि मगाशी डी 20 होता ना, डी 20 होता, आर पाहिजे तर 2 ने भागायचं. 16 बरोबर. इथे किती येणार? 8. 6 बरोबर. 7 पुढे त्याच्या आता डी 18 दिले. डी 18 दिले, आर विचारले. 26 बरोबर. ठीक आहे, आता हे तुम्हाला कळलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला क्षेत्रफळ बघायचं. आता हे सगळं आपल्याला समजलं की व्यास काय आहे, त्रिज्या काय आहे, जीवा काय आहे, हे आपल्याला कळलं. आणि हे लक्षात ठेवायचं. आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते, हे लक्षात ठेवायचं. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला, आता म्यूट करा बघू. आता आपल्याला शिकायचंय वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे काय? तर आपण मगाच हा धडा जो आहे तो क्षेत्रफळच आहे. आपण आधी त्रिकोणांचं क्षेत्रफळ बघितलं, त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची वेगवेगळी सूत्र बघितली. त्यानंतर आपण चौकोनांच्या क्षेत्रफळांची सूत्र बघितली. वेगवेगळे चौकोन, जसं आयत आहे, चौरस आहे, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, या सगळ्यांच्या क्षेत्रफळांची सूत्र बघितली. आता आपल्याला बघायचंय वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? तर एखादं वर्तुळ जर आहे तर त्या वर्तुळाने किती जागा व्यापली, या वर्तुळाने जी जागा व्यापलेली आहे ते त्याचं क्षेत्रफळ असतं. क्षेत्रफळ म्हणजे ती आकृती जी जागा व्यापते त्याला क्षेत्रफळ असं म्हणतात. जसं हा वर्तुळ आहे, या वर्तुळाने या पानावरची एवढी जागा घेतलेली आहे बघा, ही जागा त्याने व्यापलेली आहे. घेतलेली आहे जे सूत्र आहे त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत जी आहे ती स्थिर असते, म्हणजे ती कधीच बदलत नाही. पायची किंमत एकतर 2207 घ्यायची किंवा शक्यतो तरी 2207च घ्या आता तुम्ही. 2207 असते पायची किंमत, ती फिक्स असते. फिक्स म्हणजे ती बदलत नाही. त्रिज्या बदलते. आता वर्तुळ, कुठलंही वर्तुळ घ्या, लहान घ्या मोठं घ्या, त्याच्यासाठी पाय तर फिक्सच असणार 2207. त्रिज्या बदलणार, कारण हे जर वर्तुळ बघितलं तर याची त्रिज्या कमी आहे, या वर्तुळाची त्रिज्या जास्त आहे. त्यामुळे दोघांचं क्षेत्रफळ वेगवेगळे येणार. पण क्षेत्रफळ काढताना त्रिज्या वेगवेगळी असू शकते, पण पायची किंमत स्थिर आहे. स्थिर म्हणजे ती बदलत नाही. कुठल्याही प्रकारचं वर्तुळ असेल तर पाय, किंवा कुठेही तुम्ही दुसरं पण सूत्र असेल आणि त्याच्यात पाय आहे तर पायची किंमत पाय म्हणतात याला. आणि आधी आपण शिकलेलो आहोत पाय. बघा 7वी मध्ये आपण परिघाचं पण सूत्र शिकलो, त्याच्यामध्ये पाय होतं आपल्याला, होतं की नाही? पाय हे चिन्ह. पायची किंमत स्थिर असते. पायची किंमत किती असते? 2207.
22,700. एक आहे वर्तुळाचा परिघाचं सूत्र माहितीये का? वर्तुळाच्या परिघाचं सूत्र. लक्ष्मी वर्तुळाचा परिघ कसा काढायचा? 2 पाय r. व्हेरी गुड. 2 पाय r. आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. हा, म्यूट करा. ही दोन सूत्र वर्तुळाची आहेत, ही लक्षात ठेवायची. वर्तुळाचा परिघ आणि एक सूत्र आहे की डी म्हणजे व्यास बरोबर 2 गुणिले r. हे एक सूत्र. हे सूत्र नाही म्हणजे आपल्याला माहित असतं की डी दिलाय तर आर कसा काढायचा, आर दिलाय तर डी कसा काढायचा, हे आपल्याला माहित. पण परिघ आणि क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात ठेवायचं. वर्तुळाचा परिघ 2 पाय r आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r वर्ग. ठीक आहे. आता आपण पुढची एक्सरसाइज बघूया काय आहे आपल्या याच्यामध्ये. बघा इथे काय दिलंय. पहिला प्रश्न सराव संच 15.6. खाली वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या आहेत. खाली वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या आहेत. खाली वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या आहेत. त्या वर्तुळांची क्षेत्रफळे काढा. म्हणजे त्रिज्या दिले तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. ठीक आहे. या त्रिज्या दिलेल्या आहेत. जसं पहिला वर्तुळ जो आहे त्याची त्रिज्या 28 सेमी दिले. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 10.5 सेमी दिले. तिसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 17.5 सेमी दिली. प्रत्येकाची त्रिज्या वेगळी वेगळी आहे. क्षेत्रफळ वेगळी वेगळी काढायची. ठीक आहे. आता मी तुम्हाला दुसरं गणित सोडून दाखवणार आहे आणि मग बाकीची तुम्ही सोडवायची किंवा तिसरं दाखवते. कोणतं दाखवू? त्रिज्या दिलेल्या आहेत आपल्याला. त्रिज्या म्हणजे आर दिलेलं आहे. आर. दुसरं हा, दोन्ही दाखवते. पहिलं पण आणि दुसरं पण. ठीक आहे. पहिलं जे आहे त्याच्यामध्ये त्रिज्या 28 सेमी आहे आणि आपल्याला काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ शोधायचं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ते आपल्याला शोधायचं आहे. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ जर शोधायचं आहे तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. तर पायची किंमत तर 2207 आहे. पायच्या जागेवर पायची किंमत टाकायची आणि आता r चा वर्ग आहे. वर्ग म्हणजे 2दा r गुणायचा. r चा वर्ग म्हणजे r गुणिले r असतं आणि r 28 आहे. त्यामुळे 28 गुणिले 28 असं आपण सूत्रामध्ये किमती टाकणार आहोत. आता छेदामध्ये जो 7 आहे, अंशामध्ये 3 संख्या आहेत. 22 आहे, 28 आहे, 28 आहे. 3 अंशात आहेत आणि एक छेदात आहे. तर या छेदातल्या 7 ने अंशातल्या कोणत्या तरी संख्येला जर भाग जात असेल तर लावायचा. जसं 7 ने या 28 ला 2 28 कोणत्याही 28 ला तुम्ही भाग लावू शकता. 7 एके 7, 7 चोक 28. म्हणजे तुमचं इथे राहिला छेदामध्ये 1 राहिला आणि अंशात काय काय राहिलंय 22 गुणिले 4 गुणिले 28 है ना. आता या तिघांचा गुणाकार करा. 22 चोक 88 येणार. 88 गुणिले 28 करा. 88 ला 28 ने गुणा किती येतं? 112. उत्तर काढा आणि मला सांगा. 112. उत्तर सांगा पूर्ण गुणाकार करून. 112. बेरीज नाही करायची आहे. गुणाकार. 2464. 2464.
चौ सेमी असं लिहायचं, कारण क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाला एकक द्यायचं. चौरस सेमी, चौ सेमी असं तुमचं वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. हे तुमचं वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे. दुसऱ्या गणितामध्ये त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे 10.5 सेमी. आणि वर आवाज आवाज 10.5 सेमी आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ शोधायला सांगितलंय. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत टाकायची 2207 आणि आर चा वर्ग काढायचा. आर चा वर्ग 10.5 गुणिले 10.5. आता 7 ने या 10.5 ला भाग जातो. जर तुम्ही भाग लावलात तर जाईल बघा 7 ने. 7 एके 7, 3 आणि वरचे 5 खाली घेतले. इथे दशांश चिन्ह द्यायचं, कारण दशांश चिन्हाच्या पुढची संख्या जेव्हा आपण खाली घेतो तेव्हा वरती दशांश चिन्ह द्यायचं. आणि 7 5 35. म्हणजे 7 ने या 10.5 ला भाग लावला तर 1.5 उत्तर येतं. आता अंशात राहिलं 22 गुणिले 1.5 गुणिले 10.5. या तिघांचा पण गुणाकार करा. आधी दशांश चिन्ह आधी लक्षात नाही घ्यायचं, आधी नुसत्या संख्यांचा गुणाकार करा. जसं 22 गुणिले 15 करा आणि गुणिले 105 करा. याचं जे उत्तर येईल त्याला परत 105 ने गुणा, आणि जे आलेलं उत्तर आहे त्याला मग 1 आणि 1 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं. करा 22 गुणिले 15 सांगा किती येतात. आधी 22 गुणिले 15 करा. बरोबर 330. आता 330 ला कितीने गुणायचं. 105 ने गुणा, कारण या दोघांचा गुणाकार 330 आला ना. आता 10.5 म्हणजे 105 पकडा गुणाकारासाठी. नंतर आपण उत्तर आल्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. आधी गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही द्यायचं. तर 330 ला 105 ने गुणा. सेहेचाळीस. 346.50. चौ सेमी एवढं तुमचं क्षेत्रफळ आहे. ओके. आता तिसरं जे आहे त्याच्यामध्ये त्रिज्या तुमची दिलेली आहे. तिसऱ्यामध्ये याचं उत्तर तुम्ही मला सांगा सोडवून. एवढी त्रिज्या आहे आर. सोडवा बघू दे गणित. 17.5 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचे. पाय आर वर्ग. पाय 2207 गुणिले 17.5 गुणिले 17.5. 17.5 ला 7 ने भाग लावायचा. 7 ने भाग लावला की 17.5 ला. 7 ने 17.5 ला भाग लावायचा. किती उत्तर येतं ते सांगा. 2.5. आता 22 गुणिले 2.5 गुणिले 17.5 करा. आधी 22 गुणिले 25 करा. दशांश चिन्ह लास्टला द्यायचं. 22 गुणिले 25 किती येतात.
बावीस गुणिले 25 किती? 550. या दोघांना. 550. 550 ला 175 ने गुणा. शहाण्णव हजार 250. 96,250. तर इथे आता दोन संख्या सोडून आपण दशांश, कारण ही एक 96,250 आले ना आपलं उत्तर. तर दोन संख्या सोडून दशांश, कारण इथे पण एक संख्या आहे, दशांश चिन्हानंतर इथे एक आणि इथे एक, म्हणून दोन संख्या होतात, म्हणून दोन संख्येनंतर दशांश, म्हणजे 962.50 चौ सेमी एवढं तुमचं क्षेत्रफळ येणार. ठीक आहे, कळलं? आता मी तुम्हाला परीघ काढून दाखवा. R 28 सेमी आहे. पहिल्या वर्तुळाचा परीघ काढून दाखवा बघू. वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढलं ना, वर्तुळाचा परीघ सांगा किती येणार. वर्तुळाचा परीघ म्हणजे 2 पाय R असतं. 2 पाय R म्हणजे 2 गुणिले 2207 गुणिले 28. 7 एके 7, 7 चोक 28. एकदाच R आहे. परिघामध्ये एकच R आहे. क्षेत्रफळामध्ये R गुणिले R चा वर्ग आहे. परिघात एकच R येतो. मग 2 गुणिले 22 गुणिले 4 एवढा परीघ असणार. किती गुणाकार येतो याचा? परीघ पण काढता आला पाहिजे. परीघ सांगा किती. मगाशी आपण क्षेत्रफळ काढला, आता परीघ काढा. किती येणार याचा गुणाकार? 170. 170. 170. 176. आणि याचं एकक काय द्यायचं? परिघाचं एकक चौ सेमी द्यायचं की सेमी द्यायचं? परिघाचं एकक काय आहे? सेमी लिहू की चौ सेमी लिहू? परीघ हा नेहमी सेमी मध्येच असतो, सेंटीमीटर, कारण ती लांबी असते ना. परीघ म्हणजे काय? तुमचं वर्तुळ जो आहे त्या वर्तुळाच्या कडेची लांबी असते. टोटल ही किती लांबी आहे, आणि लांबी नेहमी आपण सेंटीमीटर मीटर मध्ये मोजतो. क्षेत्रफळ हे चौ सेमी मध्ये असतं. परीघ हा सेंटीमीटर मध्येच असतो, त्यामुळे सेमीच लिहायचं. ठीक आहे. बाकीची जी दोन गणित आहेत त्याचा पण परीघ काढायचा. ठीक आहे. परीघ त्रिज्या दिलेल्या आहेत, यांच्या दोघांचे परीघ पण काढायचे. क्षेत्रफळ आपण काढलेले आहेत. कराल का गणित? गणित कराल का? परीघ शोधायचे. क्षेत्रफळ आपण शोधलेली आहे. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. बाय, गुड नाईट, गुड डे. बाय मॅडम. बाय. ते